नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी पारंपरिक पदार्थ म्हणजेच सांजोरी। हा पदार्थ अक्षय तृतीयाला देखील केला जातो आणि गणेश चतुर्थीला देखील आपल्याकडे हा पदार्थ केला जातो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता। तर हा बारीक रवा आता आपण छान असा भाजून घेऊया। तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि आता त्यामध्ये टाकलेले आहे 1 चमचा तूप। तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि हा रवा छान असा भाजून घ्यायचा। फ्लेम ही लो आचेवरतीच ठेवायची, कारण मोठ्या आचेवरती जर आपण हा रवा भाजला तर तो व्यवस्थित असा भाजला जाणार नाही। त्यामुळे गॅस हा स्लो ठेवायचा आणि हा रवा 10 मिनिटे छान असा परतून भाजून घ्यायचा। एकदम गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे। रवा हा छान असा लालसर भाजला की मग आपलं हे जे सारण आहे जे आपण सांजोरीमध्ये भरणार आहे ते खूप छान आणि चविष्ट असं होतं। चला तर हा रवा भाजून होते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या भागात सांजोरीला काय म्हणतात ते देखील सांगा। आणि तुम्ही जर खानदेशमधून जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याकडे अक्षय तृतीयाला काय म्हणतात ते पण मला सांगा। चला तर इथे हा रवा खूप छान असा गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे। आता हा रवा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। रवा आपण या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। चला तर आता पुढची प्रोसेस करूया। त्यानंतर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला गूळ जो आहे तो विरघळून घ्यायचा आहे। मी इथे 1 वाटी गूळ वापरलेला आहे। ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने हा गूळ मोजून घ्यायचा आहे। तर इथे हा गूळ बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे पाणी। मी इथे 1.25 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। 1 वाटी गुळासाठी 1.25 वाटी पाण्याचं प्रमाण आहे। तर हा गूळ व्यवस्थित असा सर्व गूळ विरघळून घ्यायचा। तर आपल्याला इथे गुळाचा पाक नाही बनवायचा, फक्त हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। तर इथे आपला गूळ होता तो छान असा विरघळलेला आहे आणि छान अशी याला उकळी देखील आलेली आहे। तर आता आपण हे गुळाचं पाणी गाळणीने गाळून घेऊया। गाळून घेतल्यामुळे काय होतं की गुळामध्ये जो काही कचरा असतो तो निघून जातो, त्यामुळे हे गाळूनच घ्यायचं। चला तर आपण हे जे गुळाचं पाणी होतं ते या रव्यामध्ये टाकूया आणि छान असं याचं मिश्रण बनवून घेऊया। तर गुळाचं जे पाणी आहे ते थोडं थोडं टाकायचं, कारण रवा जो असतो तो सर्व पाणी अब्झॉर्ब करून घेतो। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपण याचं मिश्रण बनवून घेतलेले आहे। या प्रकारचं आपलं मिश्रण तयार झालेले आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया जायफळ। जर तुमच्याकडे जायफळ अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे इलायची पावडर देखील वापरू शकता। तर मी ते जायफळचा वापर केलेला आहे। थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे। जायफळ टाकून झाल्यानंतर हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे हे मिश्रण आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। चला तर आता हे जे मिश्रण आहे ते असंच मऊसूत असतं। तर आता आपण हे 5 ते 6 तासांसाठी असंच झाकून ठेवणार आहोत प्लेटने, किंवा रात्रभर देखील आपण हे असंच झाकून ठेवायचं आहे। तर याच्यावरती प्लेट झाकलेली आहे आणि रात्रभर आता हे सारण आपण सेट करायला ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की आपलं सारण किती मऊ असं तयार झालेलं आहे आणि खूप छान असं सेट झालेलं आहे। याच्यामधलं सर्व गुळाचं पाणी होतं ते छान असं अब्झॉर्ब झालेलं आहे। चला तर आता हे सर्व सारण आहे ते असं एकजीव मिक्स करून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत सुकं खोबरं। सुक्या खोबऱ्याचा किस मी याच्यामध्ये टाकणार आहे। हा खोबरं आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे, असंच ॲड करू शकता। खोबरं टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सारण एकजीव असं तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व सारण एकजीव असं मिक्स करून घेतलेले आहे। चला तर आता आपलं इथे सारण रेडी आहे। आता आपण करूया पुढची तयारी, म्हणजेच जी आपण सांजोरी बनवणार आहे त्याचं आवरण म्हणजेच कोटिंग, ज्याच्यामध्ये आपण हे सारण भरणार आहे ते आता आपण बनवून घेऊया। तर सांजोरीचं आवरण बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी रवा आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ।
मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कडकडीत असं तुपाचं मोहन. तर मी इथे 2 चमचे तूप कडकडीत असं गरम करून घेतलेले आहे आणि ते या पिठामध्ये टाकून घेतलेले आहे. तर आता हे गरम आहे तोपर्यंत मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर हे तुपाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थंड झालं की छान असे हाताने हे चुरून घ्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व मोहन होतं ते छान असं पिठामध्ये मुरलेलं आहे. चला तर आता पाणी टाकून हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. रवा असल्यामुळे पाणी अंदाजानुसार टाकायचं आणि रवा जे आहे ते पाणी अब्सॉर्ब करतं, त्यामुळे खूप पातळ अशी ही कणिक नाही मळायची. आपण जशी चपातीला वापरतो त्याच्यापेक्षा थोडीसं घट्ट असं हे पीठ मळायचं आहे. तर आता आपण हे पीठ मळून रेडी केलेलं आहे. चला तर 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ असंच आपण झाकून ठेवूया आणि छान असं हे पीठ भिजायला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे पीठ काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकजीव असं हे पीठ मळून घेऊया. सर्व असं एकसारखं हे पीठ करून घेऊया आणि या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण छोट्या छोट्या पारी बनवून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे सर्व गोळ्यांच्या पारी बनवून घेतलेल्या आहेत. चला तर हे सर्व पारी बनवून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ लवकर सुकतं. त्यामुळे त्याला भांड्यामध्येच छान असं झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा पारी लाटायची आहे तेव्हाच ते गोळे घ्यायचे. चला तर आपण इथे पहिली पारी लाटून घेऊया. तर मी ते 2 गोळे घेतलेले आहेत आणि छान असं लाटून घेतलं. तर लाटताना ही जाडसर अशी लाटायची, जास्त पातळ अशी लाटायची नाही. तर सर्व बाजूंनी ती जाडसर अशी लाटून घ्यायची. तर इथे एक पारी लाटून झालेली आहे. आता मी दुसरी पारी देखील अशाच प्रकारे लाटून घेते. जाडसर अशी ही पारी ठेवायची. पीठ खाली नाही लावलं तरी चालतं, पण मी ते थोडंसं पीठ वापरलेलं आहे. चला तर आपल्या 2 पाऱ्या ज्या आहेत त्या अशा लाटून तयार झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जे काही सारण बनवलं होतं ते भरून घेऊया. तर मी इथे अशा पद्धतीने सर्व सारण या एका पारीवरती ठेवलेले आहे आणि त्यावरती दुसरी पारी ठेवण्या अगोदर थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याने कड्याने असा थोडासा लेप द्यायचा, म्हणजेच वरची जी पारी आहे ती छान अशी या पिठाला चिटकते. त्यानंतर तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा असेल तर त्या फिरकीच्या चमचाने अशा पद्धतीने गोल असं कट करून घ्यायचं आहे. तर इथे माझी पहिली सांजोरी आहे ती बनवून अशी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या देखील सांजोरी लाटून घेऊया. तर हे सांजोरी आपल्याला ठेवायची आहे एका कॉटनच्या कपड्यामध्ये, सुती फडक्यामध्ये ठेवायचे आहे. कारण हे जे पीठ आहे याच्यामध्ये आपण रवा वापरला होता त्यामुळे हे सुकतं. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व अशा सांजोरी लाटून घेतलेल्या आहेत. चला तर आता आपण या सांजोरी तळून घेऊया. तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर तेल गरम झाले का ते चेक करण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पीठ सोडलं, ते वरती आलं म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि गॅस हा लो आचेवरती ठेवायचा, एकदम फास्ट आचेवरती आपल्याला हे तळायचं नाही आहे. लो किंवा मिडियम आचेवरती आपण हे सांजोरी जी आहे ती तळून घेऊया. तर तेलामध्ये इथे मी सांजोरी सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता ही सांजोरी खूप छान अशी फुगती आहे. व्यवस्थित अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही तळून घ्यावयाची आहे. चला आता दुसऱ्या बाजूने देखील ही छान अशी तळून घेऊया. तर ही जी आपण सांजोरी बनवलेली आहे ती गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे, त्यामुळे ही सांजोरी खूप मऊ अशी लागते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. जर तुम्हाला कुरकुरीत अशी सांजोरी हवी असेल तर तुम्ही इथे गव्हाऐवजी मैद्याचा देखील वापर करू शकता. मैद्याचा वापर केल्यामुळे सांजोरी जी खूप क्रिस्पी आणि खुसखुशीत खमंग अशी होते. तर इथे आपली पहिली सांजोरी जी आहे ती तळून खूप छान अशी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे सांजोऱ्या बनतात. चला तर आता मी इथे तुम्हाला दुसरी सांजोरी देखील तळून दाखवते. तर इथे मी दुसरी सांजोरी देखील तेलामध्ये टाकलेली आहे आणि तळलेली आहे. तर तुम्ही बघू शकता सांजोरी जी आहे ती किती छान अशी टम्म फुगलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील ही रेसिपी शेअर करा. तर अशा प्रकारे मी इथे सर्व सांजोरी ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. टम्म अशा फुगतात, ह्या एकदम पुरीसारख्या टम्म फुगलेल्या आहेत सांजोरी. तर तुमच्या भागात सांजोरीला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. तर ही पारंपरिक सांजोरी जी आहे ती खायला खूप टेस्टी अशी लागते. तोंडात टाकताच विरघळणारा हा पदार्थ आहे. तेल देखील हा पदार्थ खूप कमी पितो. तर अशा प्रकारे आपले सर्व सांजोरी बनवून तयार झालेले आहेत. तर कशा वाटतात ह्या सांजोऱ्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.